चतुर लोकांमध्ये कसे राहावे? नंबर 1, चतुर लोकांना आधी नीट समजून घ्या. चतुर माणूस म्हणजे फक्त शिकलेला किंवा हुशार बोलणारा माणूस नसतो. चतुर माणूस परिस्थिती ओळखतो, लोकांच्या भावना वाचतो, योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि स्वतःचा फायदा कसा साधायचा हे त्याला चांगले ठाऊक असते. अशा लोकांमध्ये राहायचे असेल तर सर्वात आधी त्यांची विचारसरणी समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. ते सरळ बोलत नाहीत, ते थेट चालत नाहीत, तर वळणावळणाने आपला हेतू साधतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामागचा अर्थ, कृतीमागचा उद्देश आणि वागण्यामागची योजना ओळखण्याची सवय लावावी लागते. नंबर 2, स्वतःचे मन आणि भावना नियंत्रणात ठेवा. चतुर लोक भावनांवर खेळतात. तुम्ही पटकन रागवता, दुखावता, आनंदी होता किंवा घाबरता हे त्यांना कळले तर ते त्यांचा उपयोग स्वतःसाठी करतात. म्हणून चतुर लोकांमध्ये राहायचे असेल तर स्वतःच्या भावना नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही गोष्ट लगेच मनाला लावून घेऊ नका. शांत राहा, विचार करा आणि मगच प्रतिक्रिया द्या. भावनिक माणूस नेहमी चतुर माणसाच्या जाळ्यात अडकतो. नंबर 3, कमी बोला, जास्त ऐका. चतुर लोक जास्त बोलतात आणि इतरांकडून माहिती काढून घेतात. तुम्ही जर सतत बोलत राहिलात तर नकळत तुमची कमजोरी, तुमचे विचार, तुमची भीती आणि तुमची योजना त्यांच्या लक्षात येते. त्यामुळे अशा लोकांमध्ये राहायचे असेल तर कमी बोलण्याची सवय लावा. समोरचा काय बोलतो, कसा बोलतो, कुठे थांबतो, कुठे विषय बदलतो हे बारकाईने ऐका. ऐकण्यातूनच खरी माहिती मिळते. नंबर 4, आपली सगळी रहस्य कधीच उघड करू नका. चतुर लोक माहिती गोळा करतात आणि योग्य वेळी ती वापरतात. तुम्ही तुमचे वैयक्तिक प्रश्न, आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद किंवा भविष्यातील योजना त्यांच्या समोर मांडल्या तर तीच माहिती पुढे तुमच्या विरुद्ध वापरली जाऊ शकते. म्हणून चतुर लोकांमध्ये राहताना स्वतःचे आयुष्य उघड्या पुस्तकांसारखे कधीच ठेवू नका. आवश्यक तेवढेच बोला, बाकी गोष्टी स्वतःपुरत्या ठेवा. नंबर 5, कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका. चतुर लोक विश्वासाचा वापर शस्त्रासारखा करतात. सुरुवातीला ते खूप आपुलकी दाखवतात, मदत करतात, गोड बोलतात आणि विश्वास संपादन करतात. एकदा विश्वास बसला की ते आपला हेतू साधायला सुरुवात करतात. त्यामुळे चतुर लोकांमध्ये राहायचे असेल तर विश्वास ठेवताना सावध राहा. विश्वास हळूहळू वाढवा, एकदम नाही. कृतीवर माणसाची परीक्षा घ्या, शब्दावर नाही. नंबर 6, स्वतःचे स्वाभिमान आणि मर्यादा ठरवा. चतुर लोक दुसऱ्यांच्या मर्यादा ओलांडायला मागे पुढे पाहत नाहीत. तुम्ही जर स्वतःच्या मर्यादा स्पष्ट ठेवल्या नाहीत तर ते तुम्हाला वापरून घेतील. त्यामुळे स्वतःचा स्वाभिमान जपा. काय सहन करायचे आणि काय नाही हे ठरवा. गरज पडल्यास शांतपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. मर्यादा ठेवल्याशिवाय चतुर लोक आदर करत नाहीत. नंबर 7, प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. चतुर लोक मुद्दाम अशी परिस्थिती निर्माण करतात की तुम्ही लगेच प्रतिक्रिया द्यावी, तुमची चूक व्हावी, तुम्ही अडचणीत यावी किंवा तुमचा तोल जावा हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट घडली तरी लगेच प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ द्या, विचार करा, परिस्थिती समजून घ्या आणि मगच पाऊल उचला. शांत माणूस चतुर माणसाला घाबरवतो. नंबर 8, स्वतःला सतत शिकवत राहा. चतुर लोकांमध्ये टिकायचे असेल तर स्वतःही समजदार आणि जागरूक असणे आवश्यक आहे. अनुभवातून, निरीक्षणातून आणि चुका समजून घेऊन स्वतःला सतत शिकवत राहा. लोक कसे फसवतात, कसे बोलतात, कसे वागतात हे समजून घेतले की पुढे फसवणूक टाळता येते. अज्ञान हा चतुर लोकांचा सर्वात मोठा फायदा असतो. नंबर 9, भावनिक ब्लॅकमेल ओळखायला शिका. चतुर लोक सहानुभूती, अपराधी भावना किंवा भीती यांचा वापर करून भावनिक दबाव टाकतात. मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू असं केलंस तर मला वाईट वाटेल, लोक काय म्हणतील, अशा वाक्यांमागचा हेतू ओळखायला शिका. भावनिक ब्लॅकमेलला बळी पडू नका. निर्णय नेहमी विचाराने घ्या, भावनेने नाही. नंबर 10, स्वतःची स्वतंत्र ओळख आणि ताकद निर्माण करा. चतुर लोक कमकुवत माणसांवर जास्त प्रभाव टाकतात.
ज्यांची स्वतःची ओळख, आत्मविश्वास आणि स्वावलंबन आहे त्यांच्यावर त्यांचा प्रभाव कमी पडतो. त्यामुळे स्वतःची क्षमता वाढवा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. जितके तुम्ही सक्षम तितके चतुर लोक तुमच्यापासून अंतर ठेवतात. नंबर 11, प्रत्येक मदतीमागचा हेतू ओळखा. चतुर लोक मदत करताना काहीतरी अपेक्षा ठेवतात. मदत स्वीकारताना नेहमी विचार करा की समोरचा हे का करत आहे. प्रत्येक उपकाराच्या मागे काही अट आहे का, काही फायदा आहे का हे तपासा. अंधपणे मदत स्वीकारली तर पुढे अडकण्याची शक्यता जास्त आहे. नंबर 12, स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा. चतुर लोक तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमच्या क्षमतेवर शंका निर्माण करतात. अशा वेळी स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा. तुम्ही कोण आहात, काय करू शकता हे स्वतःला आठवत ठेवा. आत्मविश्वास असलेला माणूस चतुर लोकांच्या खेळात अडकत नाही. नंबर 13, गरज नसलेले वाद टाळा. चतुर लोक वाद घालून समोरच्याला थकवतात आणि मग आपला फायदा करून घेतात. प्रत्येक वाद जिंकण्याची गरज नसते. कुठे बोलायचे, कुठे दुर्लक्ष करायचे हे ओळखा. शांतपणे बाजूला होणे हे एक शहाणपणाचे लक्षण आहे. नंबर 14, वेळेचे आणि संयमाचे महत्त्व समजा. चतुर लोक घाई करणाऱ्या माणसांना सहज फसवतात. तुम्ही जर घाईत निर्णय घेत असाल तर चूक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे संयम ठेवा, वेळ द्या आणि प्रत्येक गोष्ट नीट तपासूनच पुढे जा. संयमी माणूस चतुर माणसापेक्षा एक पाऊल पुढे असतो. नंबर 15, स्वतःशी प्रामाणिक राहा. चतुर लोकांमध्ये राहायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे. तुम्हाला काय हवे आहे, काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे स्पष्ट असेल तर कोणतीही व्यक्ती तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकत नाही. स्वतःची अंतःप्रेरणा ऐका आणि त्यावर विश्वास ठेवा. निष्कर्ष, चतुर लोकांमध्ये राहणे म्हणजे सतत सावधान राहणे, समजवून वागणे आणि स्वतःला मजबूत बनवणे. तुम्ही जर भावनांवर नियंत्रण ठेवले, कमी बोलले, जास्त ऐकले, मर्यादा ठेवल्या आणि स्वतःची ओळख निर्माण केली तर कोणताही चतुर माणूस तुम्हाला वापरू शकत नाही. शहाणपण म्हणजे फसवणूक करणे नव्हे तर फसवणूक टाळणे हेच खरे शहाणपण आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.